तर आता आपण करायला लागलो मिक्सरला बारीक, जे की उद्याच्या आपल्याला आंबोळी करायचं आहे. तर अशा प्रकारे आता हे बारीक केलेलं आहे. त्याला आता ठेवूया आंबण्यासाठी, जे की आता ठेवल्यानंतर उद्या सकाळी बटाट्याची भाजीची पण तुम्हाला सामग्री दाखवते, कसं कसं मिक्सिंग करायचं आहे आणि कशी बटाट्याची भाजी आम्ही करतोय. तुम्ही वेगळ्या पद्धतीने करतो चिला, माझी पद्धत तुम्हाला दाखवते. हे घेतलेले थोडी कोथिंबीर आणि ही थोडी कोथिंबीर घेतलेली आणि कढीपत्ता घेतलेला आहे. एक कांदा कापलेला आहे आणि 4 मिरच्या आणि आपले जिरं मोहरी ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे भाजीमध्ये. तर गॅस पेटवत आहे. आता आपण गॅस पेटवला, थोडी कढई आपली गरम होऊ दे, मग त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहे. तर आता आपली कढई झालेली आहे गरम, त्याच्यामध्ये आपण थोडंसं पहिला तेल टाकणार आहे, एकदम थोडंसं. आपण ह्याच्यात टाकणार आहोत कांदा. तो जरा लाल तर होऊनपर्यंत भाजून द्यायचं चांगला. हा कांदा थोडासा लालसर झालेला आहे, ह्याच्यामध्ये आणखीन आपण तेल ऍड करणार आहोत. इतकं टाकायची आपल्याला मिरची. मिरचीचा जो तिखटपण आहे मिक्स होऊन तेलात वगैरे गेला पाहिजे, अशा ह्यानं थोडा हलवायचा. तर आता मी टाकत आहे ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि थोडीशी यातली कोथिंबीर. आता जिरं मोहरी टाकायचं. मोहरी तर आपण ऍड करतोय सोललेले बटाटे, सोलून वगैरे आधीच ठेवलेले. हे 3 बटाटे घेतलेले आम्ही, बारीक बारीक बटाटे होते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. हळद वरून टाकली ना म्हणजे तेलात जळत नाही, जेणेकरून ते चांगलं लागतं. वरूनच हळद टाकावी, तेलात जळली की थोडा वेगळा असा तुझा स्वाद येतो, त्याच्यामुळे मी वरून टाकते शक्यतो. आणखीन थोडंसं आपल्याला याच्यात ऍड करायचं तेल. आता ह्याच्यात आपण मीठ टाकणार आहोत, चवीपुरतं मीठ. आपण हलवणार आहोत चांगलं. बटाट्याच्या भाजीवर थोडी आपण ही राहिलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि हिला आता मस्त त्याच्यावर झाकून. ही 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, त्याला कापलेला, तर त्याची आपल्याला चटणी करायची आहे. ती कोथिंबीर घेतलेले, हा लसूण आणि ह्याच्यामध्ये जाणार आहेत अशा ह्या 4 मिरच्या तोडून टाकायला लागणार आहेत, कारण थोडं तिखट लागण्यासाठी. आणि थोडं आपल्याला जिरं पण ऍड करायचं आहे. तर बेसिकली इतकं जिरं आपण ऍड करायला लागलो ह्याच्यात. आता आपण टाकणार आहे लसूण, कोथिंबीर. तर ह्या 4 मिरच्या, हे आता आपलं असं हे चटणीसाठी पूर्ण मिक्सिंग झालेलं आहे. आता ह्याला आपण बारीक करून घेणार. तर ह्याच्यामध्ये आता आपण थोडं पाणी पण ऍड करणार आहे, जेणेकरून ते चांगलं मिक्सिंग होईल. तर आपण थोडंसं पाणी, एकदम थोडंसं पाणी ऍड करावं ह्याच्यात, इतकंच. आता झालंय. आता आपण हे टोपण लावणार आहे. आता आपण मिक्सिंग करू. मिक्सरला बारीक होत आहे. तर अशा प्रकारे आता मसाला बारीक झालेला आहे. आपण उघड्या, तर आपण आता ह्याला उघड्या. तर ह्याच्यामध्ये थोडं पाणी आणखीन ऍड करून ह्याला हे केलेलं आहे. तर आता हे काढून घेणार आहे आपण पातेल्यामध्ये. तर पातेल्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि थोडं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून हे थोडंसं पातळ दिसेल. अजून ह्याला अजून फोडणी घालायची आपल्याला. फोडणी कशी देतात ते पण मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये आपण याला फोडणी देणार आहे. तर आता आपण करणार आहे जी चटणी करून घेतलेली आहे, त्या चटणीला आपण फोडणी द्यायची कसं ते शिकणार आहे. तर मी गॅस पेटवते, त्याच्यावर एक छोटं पातेलं ठेवते. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तेल ऍड करायचं आहे. ते फोडणी कसं द्यायचं, गॅस बारीक पाहिजे, जेणेकरून त्याच्यात आज जे सामान टाकणार आहे ते जळणार नाही. तर ह्याच्यात आपण तेल टाकणार आहोत. हे इतकं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यात थोडंसं आणखीन आपल्याला ऍड करायचं आहे, इतकं थोडंसं. ते ऍड झालं. आपल्याला गरम आहे का नाही बघण्यासाठी जिऱ्याचे 2 दाणे असे टाकावे लागतील, जेणेकरून आपल्याला कळेल की ते गरम झालंय का नाही तेल. हा, तर माझं तेल गरम आहे, बघू शकताय तुम्ही. तर त्याच्यात मी ऍड करणार आहे साहित्य. तर मी पहिला टाकते एक हे अर्ध जिरं.
मोहरी आणि 1 पान कढीपत्ता. हे धुवून घ्यायचं पहिला चांगलं. कढीपत्ता ऍड करते. तर ह्याच्यात थोड्या चवीसाठी आपल्याला मिरच्या देखील टाकायच्या. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या पण टाकायच्या थोड्या आणि एकदम थोडीशीच हळद टाकायची. ही इतकी हळद. तर बघू शकता आवाज पण येतोय कसा होतोय, धड 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 आवाज. तर आता ह्याला घ्यायचं, गॅस बंद करायचा. हे आता आपण टाकणार आहे ह्याच्यात. अशी फोडणी टाकायचं आणि ह्याला लगेच असं हलवायचं म्हणजे हे एकजीव होऊन जाईल. आणि हे टेस्ट व्हायला आपल्याला ह्याच्यात मीठ ऍड करायचं. तर माझं मीठ राहील इतकं जे की मी ऍड केलेलं आहे. तर ही आपली अशी चटणी रेडी आहे. तर चटणीच्या टेस्टसाठी आपण थोडं देऊया आमच्या मम्मीला. तर आता टेस्टिंगसाठी देते मम्मीला मी. हाताव घेतात त्यांनी. काय झाला? छान झालं. छान झालं. बटाट्याची भाजी झालेली, चटणी झालेली. आता आपण आंबोळी करायला घेऊया. म्हणजे आता आंबोळी आपली रेडी झाली की गरम गरम खाता येईल. म्हणून मी पहिला सगळंच भाजी वगैरे करून ठेवली. आता माझ्या वडील आणि मम्मी येतील, मग त्यांना जरा नाश्ता वगैरे करायला देईल जेणेकरून त्यांचं पण पोट भरेल. आणि पटकन आंबोळी नंतर न केली तर चालेल. मी माझं तरी तसंच करते, नंतर आंबोळी करते. आधी सगळं करून ठेवते गरम गरम. आंबोळीसोबत भाजी ते छान लागतं. तर काय जातं आपण काढलेलं आंबोळीचं पीठ जे की काल आपण बारीक करून रात्री ठेवलेलं, ज्याच्यामधून आता ते आंबून चांगला वास आलेला. हे असं आपलं पीठ पण हे घट्ट झालंय. ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून थोडं ह्याला पातळ करायचं आहे आंबोळीच्या ह्याच्यामध्ये. हे झालंय आता इडलीच्या आहे ना घट्ट. तर ह्याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करून आपण मीठ टाकून पातळ करणार आहे. तर मी ह्याच्यामध्ये आता इतकं मीठ टाकते. रात्री मीठ टाकलं नव्हतं. हा 1 ग्लास मी ह्याच्यामध्ये पाणी पण ऍड केलेलं आहे कारण पातळ होण्यासाठी. आता बघा एवढं असं पातळ झालेलं आहे. आपण ह्याच्या आंबोळ्या सोडायच्या. थोडंसं हलवून घेऊया म्हणजे खाली काय त्याचे गड्डे वगैरे राहिले असतील ते पण सुटून ते वेगळे होते. तर आता आपण हा आंबोळीचा तवा ठेवणार आहोत गॅसवर. गॅस पेटवला. आता आपण आंबोळी करू. तर मी हे असं केलेलं आहे. एक अर्धा कांदा कापलेला आहे आणि चाकूमध्ये त्याला ऍड करणार आहे. तेल लावायला येतं ह्याच्यामुळे असं आपण याला तेल लावू शकतो पूर्णपणे. तर हे एक मी केलेलं. आता आपण थोडंसं तेल पहिला टाकणार आहे ह्याच्यात आणि हे तेल लावायला असं पसरून घेणार आहोत. थोडं असं पण करा म्हणजे तेल जे असेल ते आपण इकडे तिकडे पसरेल. तर आपला तवा झालाय मस्तपैकी गरम. आणि हे आपलं आंबोळीचं पीठ. आता आपण आंबोळी टाकणार आहोत. आम्ही पेला घेतला, त्याच्यामध्ये टाकलं असं चांगलं मस्त हलवलं. आणि हा अर्धा पेला घेतला मी बरोबर ह्याच्यामध्ये टाकते. सोडून द्यायचं. काय टीव्हीत दाखवल्यासारखं तसं काही करायची गरज नाही आहे तुम्हाला. फक्त असं असं करायचं म्हणजे की तुमची आंबोळी अशी फोल्ड होते छान गोलपैकी. 2 मिनटं झाला तर असं ठेवायचं स्टेबल. आणि थोडंसं तेल टाकूया चारी बाजूने. तर हा एक जुना चाकू होता, तर जी टोक आहे ना त्या टोकेसाठी मी घेतलेलं आहे. चारी बाजून आपण त्याच्यात काढायचं म्हणजे आंबोळी सुट्टी सुट्टी होते. तर झालेली आता आपण आंबोळी काढणार आहोत. पाठीमागून नीट भाजली नव्हती पण परत एकदा टाकलेली आपण. तर आपली क्रिस्पी अशी आंबोळी तयार आहे. तर आंबोळीला आपण आता ठेवणार आहोत ह्याच्यात. दुसरी आंबोळी करायला घेऊया आपण.
तर असं ताट आहे आपलं तयार आंबोळीचं. तुम्हाला कशी वाटली आंबोळी म्हणजे सांगा, कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काय शंका वाटल्या तर कमेंटमध्ये सांगा. बाय.